नमस्कार, शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज व्हेज बिर्याणी बनवणार आहे. तिथे 4 कांदे मी उभे कट करून घेतलेत. बटाटा, शिमला मिरची, पनीर, फ्लावर, टोमॅटो आणि वाटाणा घेतला आहे. त्याच्यासाठी इथे खडे मसाला घेतला आहे. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घेतली. तर इथं मी अर्धा किलो अख्खा बासमती तांदूळ घेतला आहे. तर हे स्वच्छ धुवून भिजत ठेवला होता मी 10 मिनटं पाण्यामध्ये. इथं पातेलं ठेवले गॅसवरती, त्यात तेल टाकायचे. त्यातला अर्धा कांदा आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे. बिर्याणीसाठी चांगला लाल होईस्तोपर्यंत कुरकुरीत झाला पाहिजे असा तळून घ्यायचा आहे. तर इथं कांदा आपण चांगला लाल होईस्तोपर्यंत तळला आहे आणि कांदा पण चांगला कुरकुरीत झाला आहे. तर हा कांदा आपण काढून घ्यायचा आहे. हा आपण नंतरनी वापरायचा आहे बिर्याणी झाल्यानंतर सगळी. तर इथे सगळा व्यवस्थित कांदा तळला आहे. त्यानंतर हा कांदा साईडला काढून घ्यायचा आहे. तर इथं मी तेल जास्त ओतलं होतं कांदा तळण्यासाठी. तर त्यातलं तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे पातेल्यामधलं, कारण काय बिर्याणीसाठी जास्त होईल तेल, त्यामुळे मी त्यातलं थोडंसं तेल काढून घेतलं आहे. आता ह्यातमध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. त्यातमध्ये जिरं टाकले मी. त्यातनंतर खडे मसाले टाकले, दालचिनी, चक्रफूल, त्यानंतर 2 लवंग, मिऱ्या, हिरवी विलायची, हे सगळे खडे मसाले टाकले. त्यातमध्ये एक मोठी विलायची टाकली. त्यानंतर कांदा टाकायचा आपल्याला. अर्धा कांदा शिल्लक ठेवला होता, तो इथे बिर्याणीसाठी वापरायचा आहे. तर हे कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला लाल होईस्तोपर्यंत. ते इथं व्हेज बिर्याणीसाठी मी फक्त बीन्स आणि गाजर नाही वापरलं. इथं 2 तेजपत्ते टाकायचे, मग असे टाकायचे राहून गेले होते. आणि काजू पण नाही वापरले आहेत ह्या व्हेज बिर्याणीसाठी मी. इथं आलं लसणाची पेस्ट टाकायची आपल्याला, ती पण चांगली परतून घ्यायची. इथं 2 टोमॅटो टाकायचे, ते पण चांगले लाल होईस्तोपर्यंत परतून घ्यायचे. कुठलाही पदार्थ बनवताना जरी त्यातमध्ये 1-2 वस्तू कमी असल्या तरी चालतात, पण कुठलाही पदार्थ आपण मनापासून जर बनवला तर तो खूप चविष्ट होतो. तिथे टोमॅटो चांगले परतून घेतलं आहे मी. त्यानंतर हळद टाकायची आहे, धनापूड, गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि जिरा पूड टाकली. हे पण सगळे मसाले टाकायचे त्यातमध्ये. त्यानंतर घरचा मसाला मी 2 चमचे टाकला आहे, तो पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. चांगले तेल सुटेपर्यंत सगळे मसाले परतून घ्यायचे आहेत आपल्याला. तिथे मी सगळे मसाले परतून घेतलेत. त्याच्यानंतर इथे मी वाटाणा टाकला आहे. सगळ्या भाज्या टाकून त्या भाज्या पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या ते. इथे सगळ्या भाज्या टाकून झाल्यात आपल्या. तर ह्या भाज्या चांगल्या परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. त्याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचे 1 मिनटं. इथे चवीपुरतं मीठ टाकायचे. तर ही व्हेज बिर्याणी मी पातेल्यामध्येच बनवणार. याच्यासाठी मी अगोदर तांदूळ उकडून नाही घेतला. हे भाज्या परतल्यानंतर मी त्यातमध्ये पनीर टाकले. तर ह्याच्यावर झाकण ठेवायचं 1 मिनटं. डायरेक्ट पातेल्यामध्येच बनवणार आहे ही व्हेज बिर्याणी. एकदम मोकळी सुटसुटीतच होती, जसं आपण उकडून तांदूळ घेतो अगोदर आणि नंतर बिर्याणी बनवतो तसंच एकदम पातेल्यामध्ये मी तशीच सुटसुटीत व्हेज बिर्याणी बनवणार आहे. ते इथं स्वच्छ धुवून घेतला होता जो तांदूळ अगोदर भिजत ठेवला होता, त्यातलं पाणी काढून घेतले. तांदूळ पण ह्यातमध्ये टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तांदूळ पण. त्यातमध्ये मी गरम पाणी करून ठेवलं होतं गॅसवरती एका साईडला. तिथं गरमच पाणी वापरले. फक्त ही बिर्याणी आपण जर पातेल्यात बनवत असेल त्यातमध्ये पाणी कमी वापरायचं, कारण का पाणी कमी वापरलं की ही बिर्याणी पातेल्यामध्ये सुद्धा एकदम मोकळी सुटसुटीत होते. डायरेक्ट आपण बनवली तर तांदूळ न उकडता. तर इथं बघा पाणी मी कमीच वापरले, जास्त पाणी नाही वापरलं. आता अशीच आपल्याला 10-15 मिनटं ही बिर्याणी गॅसवरती होऊन द्यायची. गॅस जास्त फुल पण नाही करायचा. तिथं आपली व्हेज बिर्याणी तयार झाली. त्यानंतर जो अगोदर कांदा तळून घेतला होता तो कांदा टाकायचा ह्याच्यावरून, कोथिंबीर टाकायची. तिथे एकदम आपली मोकळी सुटसुटीत बिर्याणी झाली. बघा एकदम सुटसुटीतच झाली, जसं आपण तांदूळ उकडून घेऊन बनवतो तशीच झाली सेम. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि तुम्ही व्हेज बिर्याणी कशी बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण पातेल्यातच बनवता का तांदूळ उकडून घेऊन बनवता? तुम्हाला मी बनवलेली पातेल्यातली व्हेज बिर्याणी कशी वाटली ती पण कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे मी वरून तळून घेतलेला कांदा तो पण टाकला याच्यावरती. तर आपली व्हेज बिर्याणी खूप छान दिसते. तुम्ही पण नक्की बनवून बघा.